कोल्हापूरमधील श्रद्धेचं आणि धार्मिक विधीचं महत्त्वाचं ठिकाण असलेल्या पंचगंगा स्मशानभूमी लगतच्या रक्षा विसर्जन घाटावर असामाजिक प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। म्हशी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि केसदान करणाऱ्या घाट परिसरात रोज रात्री दारूच्या पार्ट्या, गांजा सेवन, भांडणं आणि मारामारीचे प्रकार घडत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुशील सुधाकर भांदिगरे यांनी पोलीस प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे। कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीचा रक्षा विसर्जन घाट, म्हशी घाटाकडे जाणारा रस्ता आणि त्यालगत असलेला केसदान करणारा घाट या संपूर्ण परिसरात दररोज सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान मद्यपी आणि गांजा सेवन करणाऱ्या तरुणांचा वावर वाढत असल्याचं चित्र आहे। स्मशानभूमीच्या रोडवरील रिकाम्या आणि कमी वर्दळीच्या भागाचा गैरफायदा घेत बाहेरील मद्यपी इथं दारूच्या पार्ट्या करत असल्याचा आरोप होतोय। या ठिकाणी बाटल्या, सिगारेटची पाकिटं, कचरा मोठ्या प्रमाणात आढळून येत असून भांडणं आणि मारामारीचे प्रकारही घडत आहेत। या सगळ्याचा त्रास परिसरातील रहिवाशांना सहन करावा लागतोय। इतकंच नाही तर सकाळच्या वेळेत रक्षा विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना या घाणीचं आणि असामाजिक प्रकाराचं दर्शन घडतंय। यामुळे कोल्हापूरच्या नावाजलेल्या पंचगंगा स्मशानभूमीची आणि शहराची नाहक बदनामी होत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सुशील सुधाकर भांदिगरे यांनी सांगितलंय। वेळीच कठोर कारवाई न झाल्यास मोठा गैरप्रकार घडण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। या संपूर्ण प्रकरणी पोलीस प्रशासनानं तातडीने दखल घेऊन रात्रीची गस्त वाढवावी, CCTV बसवावेत आणि कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे।